Hello, hello. This is the My Artifact episode number 1390. आजची तारीख आहे जानेवारी 8, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:25. गेले 2 दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही. सो बेसिकली आपण पहिले ते आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करावं लागेल. सो लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता केला होता 5 जानेवारीला रात्री 10:30 वाजता. सो जस्ट लाईक 6 तारीख, 7 तारीख आणि आजची 8 तारीख. सो ऑलमोस्ट 3 दिवसाचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. सो 3 दिवस. सो लेट्स बिगिन. 6 तारीख, 6 जानेवारी म्हणजे 6 जानेवारी म्हणजे रविवार ना. येस, 6 जानेवारी म्हणजे रविवार. तर रविवारी पहिले सांगतो आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला. तेच तर, म्हणजे ज्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही होत ना, म्हणजे त्या दिवशी खूप काही अमेझिंग झालेलं असते. पण त्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये प्रॉपरली सांगू शकत नाही. तर मी सांगतो व्हॉट हॅपन्ड 6 तारखेला काय झालं. सो 6 तारखेचा होता रविवार आणि माझी मंडेला नाईट शिफ्ट होती, म्हणजे रात्री 12 वाजता. सो जस्ट लाईक मला रविवारचा पूर्ण दिवस, पूर्ण रात्र आणि त्यानंतर सोमवारचा पूर्ण दिवस. सोमवारी मी रात्री 9 वाजता निघण्याचा हा प्रयत्न केला होता. जाईल असं ठरवलं होतं. सो जस्ट लाईक माझ्यापाशी खूप वेळ होता. राईट. सो रविवारी मी किती वाजता उठलो? रविवारी उठलो मी करीब 8 वाजता वगैरे उठलो असेल. 8 वाजता उठलो. त्यानंतर कपडे वगैरे धुवून टाकले, कारण वेळ नाही भेटत म्हटलं. सो कपडे धुवून टाकले. ऍक्च्युली खूप काम होते रविवारी. कटिंग वगैरे केली, त्यानंतर कपडे धुवून टाकले, त्यानंतर पाणी भरावं लागलं. पाणी खराब होतं, मोठं पाणी आणावं लागलं. अजून याच्यातच पूर्ण वेळ गेला. आणि मग दुपारी 4 वाजता मॅच होती वैभवची. WPL म्हणजे वर्धा प्रीमियर लीग फुटबॉलची मॅचेस होती. सो मी बघायला गेलो होतो. मी, बादल, पिंटी, वैभव तो ऑलरेडी खेळत होता, त्यामुळे तो. मग त्यानंतर विशाल पण आला. सो आम्ही मॅच बघितली आणि मग त्याच्यानंतर एक खुशखबरी माहीत पडली. सांगतो ती खुशखबरी का होती, बट हो समोर जाऊ आपण. आम्ही मॅचेस वगैरे बघितला. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता वगैरे सगळेजण आले. 5 वाजता म्हणजे मग आम्ही एवढे जण होतो. मग त्याच्यानंतर मग श्रुतिकाला बोलवलं, प्राचीला बोलवलं आणि तेव्हा मला माहित पडलं की विशालचं सिलेक्शन झालंय बँकिंग मध्ये. रिजनल रुरल बँक म्हणजे RRB ची एक्झाम त्यांनी क्रॅक केली. तिथे ऍज अ PO म्हणजे पोस्ट ऑफिसर तिथे लागलाय तो. पोस्ट ऑफिसर ऍज अ PO. याच खूप चांगला म्हणजे आहे. म्हणजे तिथपर्यंत पोहोचणं खूप पढाई लागते ऍक्च्युली. आता सर्वात खास सांगायचं म्हणजे त्या जॉब मध्ये त्याचं स्टार्टिंग पेमेंटच त्याला 40,000 रुपये, 45,000 रुपये लागेल स्टार्टिंग पेमेंट. तरी मी कमी म्हणत आहे. जस्ट लाईक त्याचा 7th पे जर सुरू झाला ती जस्ट लाईक 48,000 रुपीज स्टार्टिंग पेमेंटच. सो इट वॉज लाईक रिअली ह्यूज. येस. हे तीच एक्झाम होती ज्या एक्झामसाठी नाही का आम्ही तळेगावला त्याला सोडून द्यायला गेलो होतो. म्हणजे त्याची वर्धेवरून गाडी मिस झाली होती आणि त्याला जायचं होतं औरंगाबादला त्याचा इंटरव्ह्यू होता. वर्धेवरून त्याची RV तळेगावची गाडी मिस झाली होती आणि औरंगाबादसाठी जाणारी गाडी ती संध्याकाळी 8 वाजता होती आणि 5 वाजले होते. सो जस्ट लाईक आम्हाला करीब 2 किंवा 2.5 घंट्यामध्ये आम्हाला करीब तळेगावला पोहोचायचं होतं. आणि वर्धेपासून तळेगाव ऍटलिस्ट 62 किलोमीटर्स. सो इट जस्ट लाईक तेव्हा एकदम वेळेवर प्लॅन बनला आणि वेळेवर आम्ही सोडून द्यायला गेलो होतो त्या दिवशी. तर त्याच एक्झामचा रिझल्ट होता. त्यांनी इंटरव्ह्यू क्रॅक केली आणि त्याचं सिलेक्शन झालं. इट इज रिअली गुड. कोणी आपला मित्र वगैरे जवळ वगैरे असं लागला ना, म्हणजे मोठ्या जॉबवर, तर चांगलं वाटते. इट फील्स रिअली ग्रेट. बट मला थोडी जळण पण होती, जेलस फील हमेशा होते. व्हाय?
कारण जेलस म्हणजे काय, व्हॉट इज इट? जेलस म्हणजे त्याच्यामध्ये असं काय स्पेशल जे माझ्यामध्ये नाही आहे. म्हणजे मी हा विचार नाही करत का त्याला मागे कसं खेचायचं. मी हा विचार करतो की मी स्वतःला पुढे कसं नेऊ, त्याच्या त्याच्या बरोबरीत कसं आणू. या मी हा विचार करतो. सो मला वाटते माझ्यामध्ये ही एक चांगली क्वालिटी आहे. जेलस करणं इज रिअली गुड. आय थिंक माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण मी नाही का, जर कोणता व्यक्ती समोर जात असेल ना, तर मी त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटी शोधतो. हा का स्पेशल आहे, जो त्या गोष्टीसाठी लायबल आहे, जो की मी नाही आहे. तर मग मी स्वतःमध्ये त्या गोष्टी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. कमतरता असेल त्याला शोधतो आणि त्याला मोठा करण्याचा प्रयत्न करतो. आता सिम्पल्स एक्झाम्पल घे, विशाल बँकिंग मध्ये लागला आहे. आता त्याच्यामध्ये लायबिलिटी आहे का, तू पढाई करू शकते. माझ्यामध्ये ती लायबिलिटी नाही आहे. या आता मी याला कशाप्रमाणे सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करीन. हाऊ? त्याला 40,000 रुपये पेमेंट आहे ना, डोंट वरी. माझ्या प्रोफेशन मध्ये पण नाही का, मला खूप मोठा पैसा नाही, बट जस्ट लाईक नीड अ टाइम. थोडीशी मेहनत करावी लागेल आतापासूनच, तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू. राईट? त्याला 2 महिन्यानंतर पेमेंट राहील 40,000 रुपये, मला 2 वर्षानंतर राहील 40,000 रुपये. या बट असं काही फारसा थोडा लेट चालेल, बट इन द एंड सगळेजण सोबत राहू. दॅट्स द वे. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग फॉर मी. सो दॅट इज रिअली गुड. तर मग पार्टी देण्याचं ठरवलं, तर त्यासाठी मग प्राची वगैरे आली होती, श्रुतिका वगैरे आली होती, नंतर विकी भाऊ आले होते आणि वनमन पण आला होता. आणि मग आम्ही बिर्याणी खायला गेलो. युजली मी घरून जेवून निघालो होतो, त्यामुळे मला फारशी भूक वगैरे नव्हती, बट बिर्याणी वगैरे भेटलं आणि त्यानंतर मी खायला सुरुवात केली, तर अरे बापरे बहुतच टेस्ट लागली. मग वैभवून मी काय धडधड धडधड खाल्लं रे बापरे, का बहुतच जास्त. सो खूपच खाल्लं. इट इज लाईक आम्ही दोघांनीच पूर्ण प्लेटा खतम करून टाकल्या, आणि त्याच्यानंतर जी दुसरीकडे बिर्याणी गेली तिथे एक प्लेट खाल्लं, तिथं एकदम हिरशळसारखं नाही खाल्लं, बट पोट एकदम फुल झालं. आणि याच्यामध्ये आम्ही खूप मजा केली, एकामेकाची मजा करणं, हे करणं ते करणं, अरे बापरे बहुत चेंगडी बना. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बडीज कॅफेटेरिया, आणि बडीज कॅफेटेरियामध्ये आम्ही ड्रिंक्स वगैरे घेतल्या. ड्रिंक्स म्हणजे शेक्स नाही का, बनाना शेक, पायनॅपल शेक. सो हे सगळं घेतलं आणि इट फील्स रिअली इनक्रेडिबल. त्याच्यानंतर मग आम्ही फोटोज काढले. तर बडीज कॅफेटेरिया नाही का, ताईचं जे आहे ना कॅफे, त्याच्या साईडला नाही का एक कसं आहे की एक वॉल आहे जे ग्रे कलरची आहे, आणि त्याच्यावरती लाईट आहे. आता ते लाईट अशा प्रकारे प्रोजेक्ट होतात की बहुत गजबचं बॅकग्राऊंड येते मागे, एवढं गजब बॅकग्राऊंड येते की तिथे फोटो काढला का डीपीच ठेवू शकते. तिथे नाही का एवढे सारे जण फोटो काढतात, खूप सारे जण. तर आम्ही तिथे गेलो आणि आम्ही पण मस्त फोटो काढायला लागलो, आणि त्या फोटो काढण्यामध्ये एवढी मजा केली ना, बहुत जास्त, लाईक बहुतच जास्त. फोटोज फोटोज फोटो धडधड धडधड फोटो फोटो खूप खूप मजा केली. आता एवढी मजा केल्यानंतर मग मग ग्राउंड मध्ये भेटायला ठरवलं, बट ग्राउंड मध्ये थोडं जास्त वेळ थांबलो नाही, कारण एवढं खाल्ल्यानंतर हागाला खूप लागली होती वैभवला. मग वैभवला हागायला लागलं, मग कोणी थांबण्यासाठी तयार नव्हतं, सो मग लेट्स गो, मग चलो वा. विकी भाऊची गाडी होती, 7:30 वाजताची गाडी होती त्याची, हैदराबादची. सो हैदराबादला जी गाडी त्याला सोडून दिला, एकदम वेळेवरच प्लॅन बनला तो एकदम. म्हणजे कसं, विकी भाऊने थोडीशी बिर्याणी खाल्ली का नाही माहित नाही, बट त्यांना फटाकशी निघायला लागलं आणि त्यांना गाडी भेटली आणि ते गेले. त्याच्यानंतर मग आम्ही खूप मजा केली, दॅट इज रिअली नाईस. येस. मग फोटो वगैरे टाकले व्हॉट्सअपवर वगैरे, सगळे फोटो वगैरे टाकून दिले, आणि इट वॉज रिअली इनक्रेडिबल. दॅट्स इट. मग याच्यामध्येच रात्री करीब 10-10:30 वगैरे वाजले, आणि त्यानंतर मी आय वॉज रिअली एक्झॉस्टेड, बहुत जास्त थकलो होतो, आणि देन मग झोपून गेलो. यस. त्या दिवशी एवढंच झालं. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1390. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. सॉरी, त्या दिवशी मी वर्धेला होतो, वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.